यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेने सहकार क्षेत्रातील 5 वर्षांच्या वाटचालीत समाजातील विविध घटकांना आर्थिकदृष्ट्या पुढे आणण्यासाठी कर्ज ठेव व अर्थसहाय्य आदी योजना राबवून काम करण्यावर भर दिला असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी हडपसर आकाशवाणीजवळ असलेल्या मुख्य कार्यालयात बोलताना व्यक्त केले. यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यावेळी ते बोलत होते. निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून दीपक वराल यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ काकडे, उपाध्यक्षपदी प्रवीण डुंगरवाल यांची एकमुखाने फेरनिवड झाली. यावेळी संचालक पंडित मामा साबळे, अतुल तरोडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. नमस्कार. रोकठोक महाराष्ट्र करता मी निलेश बडे, हडपसर. आज यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झालेली आहे. आपल्यासोबत आहेत या पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नवनाथजी काकडे. काकडे साहेब, काय सांगाल की कशा पद्धतीने आजची ही पंचवार्षिक निवडणूक तुमची संपन्न झालेली आहे आणि कुठल्या संचालकांची आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे? नमस्कार. सर्वप्रथम आज आपल्या यशवंत नागरी पतसंस्था हडपसर या संस्थेच्या संचालक मंडळाची निवड आज आपले आद्यचे अधिकारी दीपक वराळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे. प्रथमतः 5 वर्षापूर्वी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर 5 वर्षाच्या कामकाजामध्ये काही जुन्या आणि नूतन संचालकांचा सहभाग या ठिकाणी फार महत्त्वाचा आणि मोलाचा होता. त्या दृष्टीनं आज माझी नवनाथ तुकाराम काकडे चेअरमनपदी आणि वाईस चेअरमनपदी डॉक्टर प्रवीण शांतीलाल डुंगरवाल यांची निवड झालेली आहे. त्यानुसार आज माझ्या समवेत सर्व संचालक, त्यामध्ये विशेष ज्यांचा सहयोग लाभला ते संचालकपदी निवड झाल्यापैकी पंडित बाबूराव साबळे, विकास साहेबराव जगताप, अतुल नारायण तरोडे, हनुमंत निवृत्ती सातव, महेश बबन मोरे, ज्योती वरद गायकवाड आणि सौसपना नवनाथ काकडे यांची संचालक म्हणून माझ्या समवेत या सर्व संचालक मंडळाला बरोबर घेत या पुढचा संस्थेचा कारभार आणि कामकाज सुरू असेल. संस्था ही अत्यंत प्रभावी आणि उद्यमशील मार्गाने हडपसर आणि या परिसरामध्ये काम करत आहे. त्या अनुषंगानं या सगळ्यांचा सहयोग आणि सर्व संचालकांना बरोबर घेऊन या पुढच्या काळामध्ये संस्थेचं कामकाज केलं जाईल. काकडे साहेब, सहकार क्षेत्रामध्ये यशवंत नागरी सहकारी पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या पतसंस्थेची नेमकी वाटचाल कशा पद्धतीने झाली आणि भविष्यामध्ये तुमच्या पतसंस्थेचं काय ध्येय आणि धोरण राहणार आहे? संस्था ही 5 वर्षापूर्वी या ठिकाणी शहर आणि ग्रामीण असा एक दोन्ही बाजूचा मेळ घालत व्यापारी हेतूने सगळे संचालक संस्थेमध्ये आपण या ठिकाणी त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक संचालकाचं संस्थेच्या माध्यमातून फार महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान आहे. संस्था ही संचालकाच्या जीवावरती उभी आहे आणि सर्व सभासद या ठिकाणी संस्थेला मोलाचं सहकार्य करत असतात. संस्थेचा भविष्याचा जो कारभार आहे तो सर्व सभासदांना बरोबर घेऊन संस्थेच्या उद्देशानं महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देऊन कर्ज वाटप असते किंबहुना पिगमी ठेव प्रतिनिधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमातून आपण संस्थेचा विकास साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. हडपसर हे तसं आज पतसंस्थांचं फार मोठं जाळं आहे. त्या स्पर्धेच्या युगामध्ये या ठिकाणी संस्था टिकवणं तसं फार जिकिरीच झालेलं आहे. सहकारी संस्था आपण पाहतो आहोत, परंतु त्यातही पराकाष्ठा करत संस्थेला पुढे नेण्याच्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या स्तरातील कर्जदार शोधत त्या ठिकाणी संस्थेचा विकास साधण्याचा प्रयत्न करत असतोय. संस्था ही निश्चितपणे आज सर्व सभासद बंधू आणि सर्व कर्जदार, खातेदार, पिगमी ठेव प्रतिनिधी संस्थेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवत संस्थेचा विकास साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. संस्थेचे संचालक निरपेक्ष भावनेने संस्थेकरिता योगदान देत असून भविष्यात ठेवीचे प्रमाण वाढवून गरजू होत करू लघु उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी काकडे यांनी सांगून व्यापारी, कष्टकरी, व्यावसायिक, दुकानदार यांनी संस्थेच्या डेली रिकरिंग, मासिक बचत, कर्मयोजना अशा विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हडपसर पुणे 28 या संस्थेची सन 2018-19 ते 23-24
या कालावधीसाठी जी पंचवार्षिक निवडणूक आहे ती जी बिनविरोध पार पडलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने नवनिर्वाचित संचालकांमधून संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीकरिता आज शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता आपण अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सभा घेतलेली आहे. सदर सभेमध्ये श्री नवनाथ तुकाराम काकडे हे अध्यक्षपदी व डॉक्टर प्रवीण शांतीलाल डुंगरवाल हे उपाध्यक्ष या पदी बिनविरोध निवडून आलेले आहेत.